शुभ सकाळ. सकाळची वेळ आहे. झाडांना पाणी टाकत होते. मी म्हटलं चला व्लॉग स्टार्ट करूया. वांग्याच्या झाडाला एकच वांगं लागलेलं आहे, धोपायचे पानं लागलेले आहे. त्याच्यानंतर आवळ्याचं मी लोणचं केलं आणि काही जे आवळे उरलेले होते त्याचा मुखवास बनवून घेणार आहे. त्यासाठी आवळे छान धुतले, किसले आणि त्याच्यानंतर त्यामध्ये काळं मीठ आहे ते चवीनुसार टाकलं आणि ते छानपैकी मिक्स केलं आणि मग उन्हामध्ये ते मी वाळवलं. तर अशा प्रकारे मुखवास खरंच खूप छान लागते. आपण बनवून ठेवला तर नक्की ट्राय कराल. तर हिवाळ्याच्या दिवसामध्ये पालेभाज्या, आवळे आणि गाजर आहे, बीट आहे, हे सगळं खाण्यामध्ये अगदी वेगळी मजा असते. आणि मला असं वाटते ज्या ज्या ऋतूमध्ये ज्या भाज्या आहेत किंवा फळं आहे त्याची टेस्ट नक्कीच घेतल्या पाहिजे आणि ते आपल्या आहारामध्ये असायलाच पाहिजे. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि ते आपल्या शरीरासाठी किती पौष्टिक आहे हे सुद्धा माहिती आहे. पहिल्यांदा ही आलेली आहे, हिने बनवून दिलेलं आहे. पोरीच्या हातचं खाणार आहे आज. किती दिवसासाठी आली आहे तू? 2. म्हणजे आजचा आणि उद्याचा? Yes. अर्धा दिवस म्हणजे आज पूर्ण असते का? येस. फक्त एका दिवसासाठी? आता खाऊन घेते. पोरीने बनवलेलं कधी कधी तायतं मिळते. मम्मी काल आली होती ही, परवाच्या दिवशी एका दिवसासाठी. त्याच्यानंतर शो होता इथे श्रेया घोषालचा, मग तिथे गेली. तर हिला मी गरम गरम काकडीची थालीपीठ बनवून दिले, गाजराचा शिरा बनवून दिला की नाही? येस. छान झाला. दुसऱ्याच्या हातची वस्तू तशी चांगलीच वाटते. तर जितेंद्ररावांना चिवडा प्रचंड आवडतो, तो मुरमुऱ्याचा असो किंवा मग पोह्यांचा. तर आता मुरमुरे आणलेले होते तर त्याचा चिवडा मी करून घेणार आहे अगदी सिंपल पद्धतीने. मुरमुरे आहे ते छानपैकी भाजून घेणार आहे क्रंची असे आणि त्याच्यानंतर मग शेंगदाणे आहेत ते तळून घेणार आहे. त्यानंतर कढीपत्ता, मिरच्या, खोबऱ्याचे काप हे सगळं तळून घेणार आहे. तर मुरमुरे मी छानपैकी क्रंची असे भाजून घेतलेले आहे आणि एका न्यूजपेपरवर टाकलेले आहे. आणि हे जे तळलेले शेंगदाणे आहेत, कढीपत्ता, मिरच्या आणि खोबऱ्याचे जे काप आहे ते मी यामध्ये टाकून दिलेले आहे. त्याच्यानंतर तिखट, मीठ हे जे मसाले आहेत हे चवीनुसार घ्यायचे आहे आपल्याला आणि थोड्याशा तेलामध्ये आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेच या चिवड्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि इथे जो मुखवास आहे 2 दिवसानंतर छानपैकी असा वाळून गेलेला आहे आणि खरंच खूप टेस्टी लागते. आता एका भरणीमध्ये मी भरून ठेवणार आहे. तर अशा प्रकारे जेवल्यानंतर त्याचा आनंद घेता येईल आपल्याला. नक्की ट्राय करा. आणि इथे बघा पार जवळ वॉचचं कलेक्शन आहे. त्याला प्रचंड वॉच आवडतात. म्हणजे कुठलीही गोष्ट नसली तरी चालते पण त्याला वॉच पाहिजेच असते. आणि हे लहानपणापासून जे त्यांनी सांभाळून ठेवलेले आहे या वॉच बघू शकता तुम्ही किती सारे आहे. आणि आता त्याला मुंबईला जायचं होतं म्हणून त्यांनी हे सगळं काढलं आणि एवढं कलेक्शन त्याच्याजवळ होतं. बिघडल्या वॉच तरी त्यांनी टाकल्या नाही, अशा फेकल्या नाही, त्यांनी जपून ठेवल्या. आणि आत्ताच आम्ही जस्ट ही नवीन वॉच घेऊन आलेली आहे मी त्याच्यासाठी. तर अशा प्रकारे याच्याजवळ भरपूर असा वॉचचा साठा आहे आणि छान वाटतं असं बघायला वगैरे. कारण मुलांजवळ जास्तीत जास्त काय असतात, वॉच घालू शकतात किंवा शर्ट पॅन्ट वगैरे वगैरे. चला तर आजचा हा मिनी व्लॉग मी इथेच एंड करणार आहे. भेटणार आहे अशाच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.